तर हे गाईज हॅलो. तर मी आज चाललेलो आहे गावाकडे. तर आता मी ट्रॅव्हल्समध्ये बसलेलो आहे. तिकीट तर काही बुक झालं नाही आपलं, तर मी कॅबिनमध्ये बसून चाललो आहे गाईज. तर 300 रुपये तिकीट आहे कॅबिनचं. तर तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे कॅबिनमध्ये. ऑलरेडी खूप लोक कॅबिनमध्ये भरलेले आहेत. अजून पुढं काही 3-4 लोक भरतील. आता ही गाडी आता अजून पुण्यातच आहे. तर काय मग आपण पुढे आलो होतो, तर इथं गाडी आता हॉटेलला थांबलेली आहे आणि इथून मग पुढे जाणार आहे. ड्रायव्हर लोक वगैरे जेवण वगैरे करून घेणार आहे. तर आता सध्या हॉटेललाच आहे. ही जी हॉटेल आहे या हॉटेलला पूर्ण गाड्या थांबतात. जे काही आशिरोची गाडी बॅक साईडला तुम्ही बघू शकता. तर हे पूर्ण एरिया जो येतो त्यांचा म्हणजे फिक्स आहे सगळ्या गाड्यांचा, जेवढे पण ट्रॅव्हल्स आहे तिथले. आणि इथं ऑलरेडी आशिरोचीच्या गाड्या खूप आलेल्या आहेत. तर तुम्हाला मी एक हॉटेलचा सीन दाखवतो. हे बघा, हे हॉटेल आहे. इथं ड्रायव्हर वगैरे जेवायला बसलेले आहेत आत्ता. आणि इथून मग पुढं मग ते निघणार आहे. तर काय आपलं जेवण वगैरे झालं. मग आता आपण चाललो आहे रूटला. तर आपली गाडी आळेफाट्याच्या थोडं पुढं आलेली आहे. राजगुरुनगर आळेफाट्याच्या पुढे आहे. आता रात्रीचा सीन लय खतरनाक आहे राहिलीच. मग काय, मग आपण आता आलेलो आहे धुळ्याच्या बस स्टँडला. तर हे तुम्ही बघू शकता, इकडे धुळ्याचं बस स्टँड आहे. तर आत्ताचे वाजलेत 5. तर मी 5 वाजता डॉट धुळ्याला उतरलेलो आहे. तर इकडे आपल्याला बघायचं आहे की आपली गाडी किती वाजता आहे. तर चला मग. तर आता काय गाडी वगैरे भेटलेली आहे, मी गाडीमध्ये बसतो. तर हे गाईस, तर मी आज चाललो आहे गावाला. तर आज आहे ना आमच्या मावशीने ना माझ्यासाठी ना मटनची भाजी बनवलेली आहे. ती बघा, तुम्ही बघू शकता. कारण मी लई दिवसाने आलो होतो, तर मी आता गावाला चाललो आहे ना. तर मावशी म्हणते की तू मटनची भाजी खाऊन जा म्हणे आज आमच्या इकडची, कशी लागते बघ म्हणे. तुझ्या पुण्याला काय करतो म्हणे, इकडची लई भारी भाजी आहे म्हणे. तर आज स्पेशल माझ्यासाठी मटनची भाजी मागवली आहे मावशीने. संडे पण होता आज. तर मग काय, आज मावशीची भाजी बघून मला नाही का एकदम लय जोरात भूक लागली आहे. आता मी जेवण वगैरे करणार आहे आणि मग जाणार आहे गावाला.